जय शिवराय मित्रांनो, आपल्या शिवप्रश्न मंजुषामध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। इथे इतिहास बोलतो प्रश्नातून। मित्रांनो, तुम्हाला आज मी एक हटकी गोष्ट सांगणार आहे। इतिहासातली एक वेगळी हटकी गोष्ट जी तुम्ही कदाचित कुठेतरी ऐकली असेल। महाराष्ट्रातील राजगड, प्रतापगड, रायगड, सिंहगड अशा बऱ्याच गडांचे इतिहास आपण ऐकलेत। ते इतिहास ऐकून आपलं ऊर नेहमी भरून येतं। मित्रांनो, हरियाणामध्ये असाच एक गड होता। त्या गडाचं नाव होतं जहाजगड। मित्रांनो, गंमत म्हणजे हा जो जहाजगड आहे तो बांधला होता एका युरोपियन खलाशानं, एका युरोपियन माणसानं। हरियाणामध्ये जर्जर पासून 10 किलोमीटर अंतरावर आणि दिल्ली पासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर जहाजगड हे गाव आहे। तिथे हा किल्ला होता। हा जो फिरंगी होता त्याला लोक जहाज फिरंगी असं म्हणत। द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचे उत्तरेकडील सरदार अप्पा खंडेराव यांच्याकडे हा कामाला होता आणि त्याने मराठ्यांचे इतिहास त्याने ऐकला होता, अनुभवला होता आणि त्यालाही वाटत होतं की आपलाही एखादासा किल्ला असावा। आणि खरंच त्या माणसानं एक गड बांधला आणि त्याचं नाव ठेवलं जॉर्जगड। तर मित्रांनो, आज आपण कथा पाहणार आहोत जहाज फिरंगीची। कोण होता हा जहाज फिरंगी? त्याचं खरं नाव जॉर्ज थॉमस। ह्या जॉर्ज थॉमसचा जन्म झाला आयर्लंडमध्ये। 1756 साली त्याचा जन्म झाला। लहानपणीच त्याचे वडील वारले, त्यामुळे त्याला लहानपणीच गोदीमध्ये काम करायला लागलं। त्याची परिस्थिती त्याची हलाखीच, पण हा थोडासा महत्वाकांक्षी होता आणि 1782 मध्ये तो एका इंग्रजाच्या जहाजामध्ये भारतात आला। तो चेन्नईला उतरला। तिथून तो कर्नाटकामध्ये गेला। कर्नाटकामध्ये जवळजवळ त्यांनी 5 वर्ष घालवले। नोकरीच्या शोधात तो इकडे तिकडे फिरत होता। त्यांनी काही काळ हैदराबादच्या नवाबाकडेही काम केलं, पण त्याच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली जेव्हा तो दिल्लीत आला। झेबुनिसा उर्फ बेगम सेमेरू। आता ही बेगम सेमेरू कोण होती हे आपण नंतर पाहूया, पण दिल्लीमध्ये फार मोठं प्रस्त होतं आणि जॉर्ज थॉमस यानं सेमेरूकडे नोकरी पत्करली आणि त्याच्या पराक्रमामध्ये जीवावर तो तिच्याकडे एका कर्नल हुद्द्यावर गेला। त्यांनी सेमेरूसाठी खूप काम केलं, खूप लढाया लढल्या, पण पुढे काही कालावधीनंतर ह्या बेगम सेमेरूचे पतीचं निधन झालं आणि काही राजकारणी घडामोडीसाठी बेगम सेमेरूने आपला जो फ्रेंच सेनापती होता त्याच्याबरोबर लग्न केलं आणि या बेगमनं फ्रेंच सेनापतीशी लग्न केलेलं हे काही जॉर्ज थॉमसला पटलं नाही, म्हणून तिने बेगम सेमेरूला राम राम ठोकला आणि तो पुढे मराठ्यांना जाऊन भेटला। अप्पा खंडेराव यांच्या दरबारात त्यानं आश्रय घेतला। कवायती फौजेचं चांगलं त्याला ज्ञान होतं, म्हणून महादजी शिंदे यांची जी कवायत फौज बनत होती त्याच्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचलला आणि मराठी फौजेला कवायती फौजेमध्ये कसं बदलायचं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। त्यामुळे अप्पा खंडेराव यांनी खुश होऊन ह्या जॉर्ज थॉमस याला जर्जरची जो प्रांत होता ती वतनदारी त्याला दिली आणि हा जो एक खलाशी होता, जो आज कवायती फौजेचं ज्ञान देऊन मराठ्यांच्या साम्राज्यामधल्या एका छोट्या प्रांताचा वतनदार झाला होता। हा अतिशय महत्वाकांक्षी होता आणि तो आजूबाजूच्या प्रांतामध्ये थोडा शिरकाव करू लागला। कालांतरानं अप्पा खंडेराव यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा वामनराव याच्याकडे पूर्ण त्या प्रांताच्या कारभाराची जबाबदारी आली आणि ह्या काळामध्ये हा जॉर्ज थॉमस फितूर झाला आणि तो जर्जर आणि आजूबाजूचा परिसर त्याने तो बळकावला आणि तो स्वतंत्रपणे तिथे एक कारभार करू लागला। कालावधीने महादजी शिंदे यांचाही मृत्यू झाला आणि हा जो जॉर्ज थॉमस होता यांनी आता सेमेरूच्या प्रांतामध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आणि त्याने हळूहळू हरियाणा आणि पंजाब मधील काही प्रांत बळकावला आणि एक स्वतःच जसं काही राज्यच त्यांनी तयार केलं। त्यांनी स्वतःचं टाकसाळ चालू केलं आणि आपल्या नावानं तो नाणीही पाडू लागला। त्यांनी एक आपलं स्वतःचं सैन्य उभं केलं, त्याच्याकडे मोठा खासा असा तोफखानाही तयार झाला होता आणि हा जो जॉर्ज थॉमस होता आता शिखांच्या
च्या विरुद्ध लढाई करू लागला होता, राजपुतांच्या विरुद्ध तो लढाई करू लागला होता. आणि अशाच एका शेखावतांच्या बाजूनं तो राजपुतांच्या विरुद्ध लढला. ह्या जॉर्ज थॉमसची कवायती फौज होती, त्यामुळे ती शिस्तबद्ध फौज असल्यामुळं राजपुतांना त्याच्या पुढे माघार घ्यावी लागली. आणि अशा पद्धतीने पंजाब, हरियाणा ह्या प्रांतामध्ये जॉर्ज थॉमसचं नाव होऊ लागलं. हा जॉर्ज थॉमस शिखांच्या प्रांतामध्ये जाऊन लुटालूट करू लागला, कारण त्यालाही छोटंसं राज्य होतं. त्याचं हे जे छोटंसं राज्य होतं ते राज्य चालवायला त्याला पैशाची गरज होती, आणि दुसरा काही पर्याय नसल्यामुळे तो शिखांच्या राज्यावर आक्रमण करत असे. आणि असाच एकदा त्याने हंसी प्रांतामध्ये आक्रमण केलं आणि तो प्रांत त्यांनी घेतला. हंसीचा किल्ला त्यांनी चांगला बनवला. आता हे वारंवार होणारे हल्ले थांबवणे गरजेचं होतं शिखांना. पण शिखांचा जो पूर्ण जे लक्ष होतं ते इराणकडचा दुराणी होता, त्याच्यावर लढण्यात होतं. पण ह्या थॉमसचा जो अतिरेक वाढत चालला होता, म्हणून शिखांनी जॉर्ज थॉमसवर हल्ला करायचं ठरवलं. आणि जवळजवळ 25,000ची फौज ह्या जॉर्ज थॉमसच्या सैन्यावर चालून आली. एवढे मोठ्या सैन्यापुढे आपला टिकावं लागणार नाही, म्हणून जॉर्ज थॉमस याने माघार घेतली. पण ही माघार फार खोटी होती. हा जो जॉर्ज थॉमस होता हा खूपच धूर्त होता, आणि यांनी शिखांना दाखवलं की त्यांनी माघार घेतलीये. आणि शीख जेव्हा सैन्य मागे सरकलं, या जॉर्ज थॉमस आणि त्याच्या सैन्यानं रात्री शिखांवर आक्रमण केलं आणि तिथे त्यांनी खूप लुटालूट केली. आणि त्यामुळं शिखांना जॉर्ज थॉमस बरोबर तह करावा लागला. तह ठरला, पण या जॉर्ज थॉमस तह काही मानला नाही, कारण त्याचं जे सैन्य होतं त्याचा पगार देणं त्याला गरजेचं होतं आणि त्यासाठी पैसा हवा होता. म्हणून हा जॉर्ज थॉमस अधूनमधून शिखांच्या प्रांतावर हल्ले करत होता. पुढे हा जॉर्ज थॉमस मराठ्याच्या प्रांतामध्येही शिरकाव करू लागला. आणि त्यावेळेचा उत्तरेकडील मराठ्यांचा सेनापती, फ्रेंच सेनापती पेरन हा त्या एरियामध्ये होता. शिखांनी पेरनला भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते सुरुवातीच्या काळात ते होऊ शकलं नाही. मग जॉर्ज थॉमस याने शिखांना एक ऑफर दिली, एक निमंत्रण दिले की आपण मिळून मराठ्यांवर आक्रमण करूया. पण जॉर्ज थॉमसचा विश्वासघाती स्वभाव या शिखांना चांगलाच माहित होता, म्हणून शिखांनी मराठ्यांबरोबर वैर घेण्याचं टाळलं. पण हा जॉर्ज थॉमसचं काही परिसरामध्ये धुमाकूळ घालायचं काही थांबलं नव्हतं, आणि यानं आता मराठ्यांच्या प्रांतामध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू केला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये मराठ्यांचा सेनापती पेरन हा दिल्लीत होता, आणि त्यावेळेस शिखांनी येऊन पुन्हा पेरनना भेटण्याचा प्रयत्न केला. पेरनची आणि शिखांची भेट झाली आणि जॉर्ज थॉमसला धडा शिकवण्याचं ठरलं. जॉर्ज थॉमसला पेरनने भेटण्याचं आमंत्रण दिलं, पण सुरुवातीला जॉर्ज थॉमस पेरनने भेटणं टाळलं. पण काही थोडे राजकीय घडामोडी झाल्यानंतर या दोघांची भेट झाली, पण जॉर्ज थॉमस काही ऐकायला तयार नव्हता. मग शेवटी मराठे आणि जॉर्ज थॉमस यांच्यामध्ये वैर प्रस्थापित झालं. मराठ्यांनी पेरनच्या नेतृत्वाखाली जॉर्ज थॉमसवर हल्ला केला. जॉर्ज थॉमसला मराठे खूप भारी पडत होते, कारण जॉर्ज थॉमस खूप छोटस असं 4 परगण्याचं राज्य होतं. त्यामुळे जॉर्ज थॉमसला कळलं की आपला इथे काही टिकावं लागणार नाही. जॉर्ज ने तिथून पळ काढायचं ठरवलं. पण मित्रांनो, दरम्यानच्या काळामध्ये या जॉर्ज थॉमसनं आपला एक किल्ला बांधला होता. त्या किल्ल्याचं त्याने नाव ठेवलं होतं जॉर्जगड. पण हरियाणातल्या लोकांना त्याचा जो अपभ्रंश झाला आणि त्याचं नाव पडलं जहाजगड. आता या मराठे आणि जॉर्ज थॉमस यांच्या युद्धामध्ये हंसीचा गड सुद्धा पडला आणि जॉर्जगड सुद्धा जॉर्ज थॉमसच्या हातातून गेला. आपली आता हार होत आहे हे समजल्यानंतर जॉर्ज थॉमसनं आपली काही पर्सनल, काही खाजगी जी काही ऐवज होते ते घेऊन त्याने पळ काढला. इंग्रजांच्या मदतीने तो पुन्हा आपल्या आयर्लंडला, आपल्या मायदेशी जाण्याच्या तयारीत होता. पण मराठी त्याच्या मागे लागले होते आणि तो पुढे जाऊन मुर्शिदाबाद येथे बेहरामपूर जवळ 1802 साली या जॉर्ज थॉमसचा अंत झाला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 18व्या शतकामध्ये हिंदुस्थान ही खरंच सोन्याची चिडिया होती आणि असे फिरंगी लोक आपलं नशीब आजवायला भारतात येत होते.
त्यापैकीच हा एक जॉर्ज थॉमस, ज्याने आपल्या हिमतीवर, आपल्या धूर्तपणावर, आपल्या विश्वासघातकी या गुणावर एक स्वतःचं छोटं राज्य केलं होतं. जवळपास त्याने 4 वर्ष ते राज्य चालवलं. पण आज ना तिथे गड आहे, ना तिथे जहाज आहे. आता तिथे फक्त आहे गडाची त्या पडझड. पण इथे जॉर्ज थॉमस होता, हा जॉर्ज गड होता. ह्या नावानं आजही हरियाणामध्ये जहाजगड नावाचं गाव आहे. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, तुम्ही मला तुमचा अभिप्राय द्या. या कथेवरून तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न, ह्याच कथेतील एक प्रश्न विचारत आहे. जॉर्ज थॉमस याला लोक काय म्हणत? जय शिवराय.